पुढची बातमी सोलापूरमधून। सोलापुरात पाण्याच्या भीषण टंचाईमुळे फळबागांनाही फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांवर पैसे देऊन शेतीसाठी पाणी मागवायची वेळ आली आहे। सोलापुरातील मंद्रुप गावामध्ये लिंबाची बाग जगवण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क पाण्याचा टँकर मागवलाय। एरवी टँकर माणसाची तहान भागवतो, मात्र आता पाण्याअभावी सुकत चाललेल्या झाडांची तहान टँकरद्वारे भागवावी लागते। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। हे सर्व लिंबू उत्पादक शेतकरी आहेत, यांच्या नक्की काय व्यथा आहेत, काय परिस्थिती आहे, काय सांगाल मामा, काय परिस्थिती आहे तुमच्या शेतामध्ये? हे लिंबाची बाग हिरवीगार तर दिसते, मात्र तुम्ही टँकरने पाणी आणताय, काय परिस्थिती आहे? सध्या गेल्या वर्षी दुष्काळाचं म्हणजे एकदम कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ पडला आहे। त्यामुळे आम्ही जवळजवळ आमच्या इथं 15 एकर शेती आहे सगळे म्हणून भावंड्याचे म्हणून कुंभार लिंबू शेतकरी उत्पादक आम्ही आहे। आणि आता सध्या असा परिस्थिती झाली जवळजवळ डिसेंबर जानेवारीपासून कुठल्याही परिस्थितीत विहिरीला आणि बोरला पाणी नाही अजिबात। त्यामुळे आम्ही सगळे म्हणून 1-2 वर्षाखाली टँकर घेतलं होतं। त्या टँकरने आपण जिथं पाणी भेटेल, कुठल्याही शेतकऱ्याचे जिथं पाणी अवेलेबल असेल त्यांना पैसे देऊ, किंवा काही जण शेतकरी बिना मोबाईलला काही जण असेल तर देते, नाही तर शक्यतो सगळे शेतकरी आपल्या काही मोबदला देऊन आपल्याला पाणी पुरवतात। त्यामुळे आम्ही तिथं जाऊन 2 ते 4, 8 किलोमीटर असपर्यंत जाऊन आणतो आणि असं आणून येऊन टँकर टाकतो आपण दररोज। आता व्याजानं काढून ह्याला टँकर पाणी आणून हे जतन करायला हवं। आता परमेश्वरला एकच पाऊस जर आला तर चांगलं होईल। तसं इथं आपल्या गाव सोडून 1 किलोमीटर अंतरावर शेतामध्ये तलाव आहे। त्या तलावाला कुंभार तलावाला 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतर आहे। तिथलं पाणी इथं आणून जर शासन सोडलं तर कमीत कमी 1000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।